मंगला कुठं आहेस? आपल्याला उशीर होतोय. लवकर कुलूप लावून ये. आज दसरा आहे. लवकर बाजारात जायला पाहिजे. सगळ्या लोकांनी आपली दुकानं थाटून झाली असतील. आपल्याला बी आलू टिक्कीची गाडी वेळेत लावली पाहिजे. अहो आले आले. मला बी माहितीये की आज दसऱ्याचा दिवस आहे ते. आपल्याला वेळेत पोचायलाच पाहिजे. देवाच्या कृपेने दसऱ्याच्या निमित्ताने चांगली कमाई पण व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला घराच्या छताचं बी काम करता येईल. मंगला तू काळजीच करू नकोस. आपण एकदम चांगला मसाला बनवलाय. आज आपली चांगली विक्री होईल बघ. आता लवकर बाजारात जाऊया. गोकुल आणि मंगला आलू टिक्कीची गाडी लावायचे. टिक्कीचा मसाला बनवण्याचं काम मंगलाच करायचे आणि मग दोघं मिळूनच ही गाडी चालवायचे. मंगलाच्या हातात काय जादू होती माहित नाही, पण ती आलू टिक्कीचा मसाला खूप छान बनवायची. लोकांना गोकुलच्या गाडीवरची आलू टिक्की खूप आवडायची आणि त्यामुळे त्याची चांगली कमाई व्हायची. आज दसऱ्याचा दिवस होता आणि त्याच्या गाडीवर ग्राहकांची गर्दी झाली होती. मंगलाचा आजचा मसाला इतका स्वादिष्ट झाला होता की लोक अगदी मनमुराद आनंद लुटत होते. मंगला खरंच तू माझ्यासाठी लक्ष्मीचं रूप आहेस. तुझ्या हातात तर अन्नपूर्णेचा वास आहे बघ. तू आलू टिक्कीचा जो मसाला बनवतेस ना, तो आजपर्यंत मला कळाला नाहीये बघ. मी इतक्या वेळा प्रयत्न करतो पण मला तसा जमतच नाही बघ. आता एवढं गोड बोलू नका, नाहीतर डायबिटीस होईल मला. चला, आज तर आपली चांगली कमाई झाली. आता उद्याच आपण कामगारांना बोलवून आपलं छत मजबूत करून घेऊ. ठीक आहे, मी उद्याच बोलवून आणतो त्याला. दुसऱ्या दिवशी सकाळीच गोकुल कामगारांना बोलवायला जातो. गोकुल सायकलवरून निघाला होता आणि तो एका पुलावरून जात होता. तेव्हा त्याची नजर त्या पुलावर उभी असलेल्या एका मुलीकडे गेली, जी स्वतःचा जीव द्यायला चालली होती. तो स्वतःची सायकल सोडून त्या मुलीकडे धाव घेतो आणि त्या मुलीचा हात पकडतो. थांब थांब, अगं हे काय करत होतीस तू? सोडा मला मरायचंय. मला का थांबवलं तुम्ही? अगं पण तू जीव का देतीयस? माझे काका मला एका माणसाला विकत होते, म्हणून मला माझा जीव द्यायचा आहे. माझे या दुनियेत कोणीच नाहीये. पण तू अशी हिंमत नको हरू. देवाने आपल्याला हे आयुष्य जगायला दिलंय. तू माझ्या बरोबर माझ्या घरी चल. माझ्या सायकलवर मागं बस. ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती. ती गोकुलकडे बघतच राहिली. गोकुल तिला सायकलवर बसून घरी घेऊन येतो आणि मंगलाला सगळं काही सांगतो. त्या मुलीचं नाव लता होतं. मंगला लताला जेवायला देते. लता मंगला आणि गोकुल बरोबर त्यांच्याच घरी राहायला लागली. मंगला तशी दिसायला आणि राहायला साधी सुधी होती. ती केवळ आपल्या कामावरच लक्ष द्यायची. पण हळूहळू गोकुल लताच्या प्रेमात पडायला लागला. लता सुद्धा गोकुलला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायला लागली. गोकुल आता रोज काही ना काहीतरी बहाणा बनवून फक्त मंगलालाच कामावर पाठवायचा आणि घरी मात्र तो आणि लताच घरी असायचे. मंगलाला संशय आला म्हणून ती एक दिवस लवकर घरी आली. तिने गोकुल आणि लताला एकत्र पाहिलं आणि ती बिचारी रडू लागली. तुम्ही मला फसवलंय. नवरा बायकोच्या नात्यात विश्वास महत्वाचा असतो, जो तुम्ही तोडला आहे. कसला विश्वास? मी तुझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे. गोकुल आता माझ्या बरोबर राहणार आहे. मी त्यांच्या बरोबर लग्न करणार आहे. ते तुला घटस्फोट देतील. होय मंगला, मी आता लता बरोबरच राहीन. मी लतावर खूप प्रेम करतो. असं नका बोलू. तुम्हाला तर माहितीये ना की मला 2 महिने झालेत, म्हणून मी तुमच्याशिवाय कशी काय राहू शकेन. हे आपलं पहिलं बाळ आहे जे या जगात येणार आहे. गोकुलला मंगलाची जरा सुद्धा दया येत नाही. त्याचं हे वागणं बघून मंगला तिथून गुपचूप निघून जाते. त्याचं हे वागणं बघून मंगला तिथून शांतपणे निघून जाते. गोकुल लता बरोबर राहू लागतो. मंगला तशीच बिचारी भुकेली रस्त्यावर फिरू लागते आणि एक दिवस ती अशीच चालता चालता बेशुद्ध होऊन खाली पडली. तिला जेव्हा शुद्ध येते तेव्हा ती एका ढाब्यावर असलेलं तिला कळतं. तो ढाबा एका शीला नावाच्या बाईचा होता. अरे, तू शुद्धीवर आलीस? रस्त्यात तुला चक्कर येऊन पडलेलं मी पाहिलं, म्हणून तुला ढाब्यावर घेऊन आले. तू कुठून आलीयस ग? आणि तू चालता चालता अशी चक्कर येऊन कशी पडलीस? हे घे, आधी जेवून घे, मग आरामात मला सगळं सांग. मंगला शीलाला आपली सगळी कहाणी सांगते आणि रडू लागते. अगं, खड्ड्यात गेला असा माणूस जो दुसऱ्या बाईच्या सुंदरतेमुळे तुझ्यासारख्या अन्नपूर्णेला सोडून देतो. तू काळजी करू नकोस. मी इथे ढाब्यावर तुझ्या आलू टिक्कीचा एक वेगळा स्टॉल काढून देते. तू आरामात माझ्याकडे राहा आणि तुझं आलू टिक्कीचं स्टॉल चालव आणि जे काही पैसे कमवशील ते आपल्या येणाऱ्या बाळासाठी साठव. आणि असंच झालं. शीलाने मंगलासाठी आपल्या ढाब्यावर आलू टिक्कीचा एक स्टॉल काढला आणि तिच्या ढाब्यावर मंगला खूप मेहनतीने आलू टिक्की विकू लागली.
लोकांना मंगलाच्या हातची आलू टिक्की खूप आवडत होती. शीलालाही या गोष्टीचा खूप फायदा झाला. हळूहळू ढाब्यावर लोकांची गर्दी वाढू लागली. खूप दूर दूरहून लोक मंगलाची आलू टिक्की खायला येत होते. मंगला, तुझ्या हातात काय जादू आहे ग? माझ्या ढाब्यावर लोकांची गर्दी वाढतच चाललीये. तू तर माझ्यासाठी खूपच नशीबवान ठरली आहेस. ताई, तुम्ही बी तर माझी एवढी मदत केलीये, नाहीतर आजकालच्या जमान्यात कोण कुणासाठी एवढं करतंय. इकडे मंगलाचं आलू टिक्कीचं काम अगदी छान चाललेलं होतं, पण तिकडे गोकुलची आर्थिक परिस्थिती मात्र खराब होत चालली होती. मंगला असल्यामुळे गोकुलच्या आलू टिक्कीची चांगली कमाई व्हायची, कारण मंगला मसालाच असा बनवायची की लोक बोटं चाटत राहायची. पण लताला अशी आलू टिक्की बनवता येत नव्हती जशी मंगला बनवायची. त्यामुळे गोकुलचा आलू टिक्कीचा स्टॉल बंद झाला आणि तो आर्थिक अडचणीत सापडला. गोकुल रस्त्यावर येतो. त्याने घरही विकलं होतं. आता तो लताबरोबर रस्त्यावर भटकत होता. आज मला माझ्या कर्मांची शिक्षा मिळतीये. मी मंगलाबरोबर खूप वाईट वागलोय. तुझ्यासाठी मी माझ्या लक्ष्मीसारख्या बायकोला सोडलं. याच्यात माझी काय चूक आहे? मी तुझ्या मंगलासारखा आलू टिक्कीचा मसाला नाही बनवू शकत. मी पण प्रयत्न करते, पण तशी चवच येत नाही. तुम्ही एक काम का नाही करत? तुम्ही मंगलाला सांगा की मला तिच्यासारखा आलू टिक्कीचा मसाला बनवायला शिकव. तिने शिकवलं तर मग आपलं कामच होऊन जाईल. मी ऐकलंय की तिने एका ढाब्यावर आपला आलू टिक्कीचा स्टॉल सुरू केलाय आणि तिथं तिचं काम चांगलं चाललंय. एक दिवस लांबून मी तिला बघितलं होतं, पण तिच्याशी बोलायची माझी हिंमत नाही झाली. कुठल्या तोंडाने जाणार होतो तिच्या समोर? मी थोडीच तिच्याशी चांगलं वागलोय. गोकुल मंगलाकडे जाण्यासाठी नकार देतो, पण एक दिवस मंगला लताला बाजारात दिसते. मंगलाच्या हातात बाळाला बघून लताला रडू येतं. मंगला, मला माफ कर. मी तुझ्याशी खूप चुकीचं वागले. तुला कल्पना नाही की आम्ही आता कसं राहतोय. मला तुझ्यासारखा आलू टिक्कीचा मसाला बनवायला शिकव, म्हणजे मी आणि गोकुल मिळून पुन्हा आम्ही आलू टिक्कीची गाडी सुरू करू. तू आमची मदत करशील का ग? ठीक आहे, उद्या तू माझ्या स्टॉलवर ये. मी तिथे तुला आलू टिक्कीचा मसाला बनवायला शिकवेन. दुसऱ्या दिवशी लता मंगलाकडे आलू टिक्कीचा मसाला शिकण्यासाठी जाते. मंगला तिला शिकवते खरं, पण अजूनही लताच्या हातामध्ये ती जादू नव्हती जी मंगलाच्या हातात होती. गोकुलला हे पक्क माहित होतं की मंगलासारखी आलू टिक्की लता कधीच बनवू शकणार नाही. केवळ आपल्या एका चुकीमुळे गोकुल आपली बायको, मुलगा आणि काम गमावून बसला होता. पण मंगलाने मात्र मागे वळून पाहिलंच नाही. तिची प्रगती सुरूच होती. मंगला आलू टिक्की नावाने आज त्या शहरात 12 दुकानं सुरू होती. मंगलाच्या आलू टिक्कीमुळे लोकांची सुद्धा चांगली कमाई होत होती. लोक मंगलाचा इंटरव्ह्यू घ्यायला येत होते. त्यांच्याशी बोलता बोलता आजही मंगलाचे डोळे पाणावले जायचे. पण आपल्या बाळाचा आवाज ऐकून ती ते अश्रू लपवायची, कारण तिला आपल्या बाळासाठी आनंदाने जगणे. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.